गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चैतन्यः शाश्वतः शानो व्योमातीतो निरञ्जनः बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरवे नमः। आज आपण गुरुवाणी पुष्प 5 मधील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींचे मनोगत या अध्यायाच्या उर्वरित भागाचे व शेवटच्या भागाचे पठण करणार आहोत। तसेच श्री रामकृष्ण उवाच या अध्यायातील गुरु शिष्य भाग 1 याचेही पठण करणार आहोत। परमपूज्य सद्गुरू म्हणतात, तुम्हीही तुमच्या गुरूंवर अतूट श्रद्धा ठेवल्यास तुम्हालाही तसे अनुभव येतील यात शंका नाही। लक्षात ठेवा, भक्ती केल्यावर कालांतराने ज्ञान होऊ शकते, पण नुसत्या ज्ञानार्जनाने कालांतरानेही भक्ती निर्माण होत नाही। जसा औषधांचा वास उग्र असतो, काही औषधे कडूही असतात, पण तिकडे दुर्लक्ष करून जर ती घेतली तर रोग निघून जातो। तसाच जर मी तुमच्यावर थोडासा रागावलो तर त्याचा औषधासारखा उपयोग होऊन तुम्ही सुधाराल। देवाच्या कृपेनेच तुम्हाला हे गुरु लाभले आहेत, तेव्हा भक्ती आणि सेवा केल्यावर तुमची जबाबदारी आमच्यावर आहे। होडीत बसलेल्या माणसाचा वेग जसा होडीपेक्षा जास्त असू शकत नाही, तसे तुमचे आहे। गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही वागा, त्यात हयगय नको। परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, माझी दृष्टी तुमच्यावर पडली म्हणजे झालं। माझे आशीर्वाद तुम्हाला सतत आहेतच। या आशीर्वादांचा तुम्ही सतत अनुभव घ्या, आणि हा अनुभव जर तुम्ही घेतलात तरच येईल, एरवी येणार नाही। मी तुम्हाला दूर आहे, पण मला तुम्ही कधीही दूर नाही, तेवढी माझी पात्रता आहे। तुम्ही गुरुभक्ती करा, तुम्हाला मी आश्वासन देतो की मी तुमची चिंता वाहीन। तुमच्या जीवनामध्ये जे प्रश्न निर्माण होतात ते हाताळायला मी समर्थ आहे। तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य करा, इतरत्र कोण काय करतो याचा विचार करू नका। परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, आज मी तुम्हाला दर्शन देतो, बोलतो हे ठीक आहे, पण भविष्यकाळ अधिक उज्ज्वल आहे। त्यावेळी तुम्हाला मिळणारा आनंद ईश्वरासमान असेल। आजही आहे, पण तरीही फरक असेल। जसं समुद्र सुरुवातीला कमी खोल असतो व आत आत गेल्यावर तो अधिक खोल होत जातो, समुद्र सर्व ठिकाणी हा समुद्रच असतो। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात, गुरुभक्तांना वास्तविक कुठेही तीर्थक्षेत्रांना जाण्याची आवश्यकताच नसते, परंतु आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, ती कुठे कुठे पसरली आहे, भगवंताचा कुठे कुठे वास आहे हे डोळ्यांनी पाहिल्याशिवाय समजत नाही। अशाच तऱ्हेचा अनुभव घेण्यासाठी लोक काशीला जातात। आपल्या इथं जे जे महापुरुष आणि पीठाधीश होऊन गेले त्या सर्वांनी काशीमध्ये वास केला आहे। तेथे अनेकांना भगवंतांचा अनुग्रह प्राप्त झाला आहे। शंकराचार्यांनी काशीला चांडाळाच्या रूपात भगवंतांनी दर्शन दिले। गुरुचरित्रात असा श्लोक आहे, अनेक जन्म पापानी कृतानि मम शंकर गतानि पंचकोशात्मलिंगस्वायस्य प्रदक्षिणा। ज्या ज्या ठिकाणी लिंग आहेत त्यांच्या दर्शनाशिवाय काशी यात्रा पूर्ण होत नाही, असं म्हणतात। तुम्हीही अशा तीर्थयात्रांमध्ये सामील व्हा। आम्ही काही तुम्हाला त्यासाठी खिशातून पैसे काढून देऊ शकत नाही, पण त्याची चिंता तुम्ही करू नका। तेवढी तुमची सोय करण्याची ताकद माझ्यात आहे। आमच्या सहवासाने शरीरशुद्धी आणि मनशुद्धी होईल, मात्र त्यासाठी तुम्ही कोण आहात याचा विचार न करता मी कोण आहे याचा विचार करा, असे परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात। इदम नमम। श्री रामकृष्ण उवाच या ग्रंथात परमपूज्य सद्गुरू गुरु शिष्य 1
या अध्यायात म्हणतात, भक्त आणि शिष्य हे गुरुसहवासात ज्ञानी होत असतात. त्यांना योग्य वेळी स्फूर्ती येते. शिष्य कितीही मंदबुद्धी असला तरी त्याला गुरुसहवासाच्या काळात ज्ञान व स्फूर्ती प्राप्त होते. गुरु जेव्हा ग्रंथनिर्मिती करत असतात तेव्हा ते स्वतः शिष्य होऊन शिष्याच्या मुखाद्वारे योग्य ते प्रश्न विचारून नंतर पुन्हा गुरु स्वरूप धारण करून त्यावर उत्तरे देऊन खुलासा करत असतात. हे असे उपनिषदांपासून घडत आलेले आहे. श्री भागवत ग्रंथ लिहिताना श्री व्यासमुनी व श्री गणेश, दासबोध लिहिताना समर्थ रामदास व कल्याण, तसेच ज्ञानेश्वरी लिहिताना श्री ज्ञानेश्वर व बाबा सच्चिदानंद हे एकच झाले होते हे आपल्या लक्षात येते. गुरु श्रेष्ठ व शिष्य शून्यावस्थेत अशी भावना गुरु शिष्य सहवासात शिष्यांची असावी लागते. तसे झाल्यावरच तो शिष्य मनापासून उत्तम गुरुस्तवन करू शकतो व त्यातून पुढे तो क्रियाशील होऊन गुरूंची शक्ती स्वीकारण्यास पात्रही होतो. गुरूंनी अंगीकारलेले कार्य शिष्यानेच पुढे न्यायचे असते. या कार्यासाठी आपण जेव्हा भिक्षा मागतो, परमेश्वराचे कार्य करायला जातो, तेव्हा आपोआपच शक्ती निर्माण होते. म्हणून धर्म कार्यासाठी भिक्षा मागणे हा दोष नाही. परमपूज्य सद्गुरू म्हणतात, आम्ही आमच्या गुरूंची सेवा करीत आहोत. त्यात कुठलाही उणेपणा, कमीपणा दाखवणारे चिन्ह नाही, तर कर्तव्यापोटी भिक्षा मागणे हा आनंदाचा मार्ग आहे. खऱ्या अर्थाने शिष्यांना ज्ञान होण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची म्हणजेच अभ्यासाची जरुरी आहे. गुरूंवरच्या श्रद्धेला कोठेही तडा न जाऊ देता दिवसेंदिवस ती वाढली पाहिजे. त्यामुळे मनाच्या ठिकाणी एक शक्ती निर्माण होऊन मन योग्य निर्णय घेते. सर्व भक्तीचे सार गुरुभक्तीमध्येच आहे. आत्मकल्याणाच्या सर्व मार्गामध्ये गुरुभक्ती हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. आपल्या अंतःकरणात जो भाव निर्माण झाला आहे त्याला कोणत्याही प्रकारे बाधा येईल असे वर्तन, आचरण आपल्या हातून घडणार नाही याची शिष्याने सतत काळजी घेतली पाहिजे. आपल्या गुरूंवर आपली एवढी निष्ठा पाहिजे की त्यांच्या बोलण्याची व वागण्याची भाषा आपल्याला कळली पाहिजे. त्यामुळे गुरूंच्या प्रसन्नतेचा व सानिध्याचा लाभ शिष्यांना घेता येईल. गुरुबंधू आणि भगिनींनो, या आणि अशा विविध विषयांवरील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे पठण आणि श्रवण आपण रोज करणार आहोत. पुढील मार्गदर्शनपर विचारांचे पठण करण्याकरता पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.